गावं पाहिलीतली आणि माझ्या कीर्तनातली वाक्य पुस्तकातली नाहीत, सगळी अनुभवाची आहेत. हा फरक जरा ध्यानात ठेवा. ही वाक्य नुसती पाठ केलेले नाहीत किंवा पुस्तकातली नाहीत, ती वाक्य स्वतःच्या अनुभवातले आहेत. पण तो मोबाईल बंद करे बरं. तुम्हाला पाया पडून सांगतो पोरांनो, पाया पडून सांगतो सगळ्या तरुण पोरांना, जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे पोरांनो? लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही दंगली करताना टपरी टुपरी जवळ दिसली तर पाया पडून सांगतो पोरांनो, 10 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही येडे होऊ नका. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचे आहेत, एक सुद्धा मोठ्याचा गेला नाही आणि मोठ्याचा कधी जाणार नाही आणि मोठे जाऊन देणार नाही. तुम्ही हाताने मरू नका. याचं कारण तळतळीने सांगतो पोरांनो, तुम्हाला भविष्य आहे. तुम्हाला माहित नसेल पोरांनो, आज जगातलं कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमवली आणि तुम्हाला पोलीसमध्ये जायचं आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपेल. पोरांनो, तुम्ही उद्या छाती कमवली, उंची कमवली, मिलिटरी जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपला कार्यक्रम. उद्या तुम्ही ॲग्री केलंय, कृषीचं दुकान टाकायचं आहे, संपला विषय. उद्या तुम्ही बी फार्म केलंय, मेडिकलचं दुकान टाकायचं आहे, संधी उकेल. तुमचं काय मत आहे? येडे होऊ नका पोरांनो. स्वप्न आहे तुमच्या आईचं तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे, स्वप्न आहे तुमच्या बापाचं की तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. लोकांचे भोंगे बांधून तुमची जिंदगी बर्बाद करू नका. संतांच्या विचारात तुमची जिंदगी घालवा. एक, अंगातली ताकद जपून वापरा. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? बोला. आणि याच देशमुख साहेबांना खऱ्या शुभेच्छा. एक, अंगातली ताकद का मारामाऱ्या करायच्या. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहे? दरिद्री किती आहे? 105 TMCचा जायकवाडीनं तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? तू काय शेट समजतो का स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? दरिद्री, समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. हा, समुद्राचं पाणी पिता येत नाही. आता हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. पण यांचं झाकून जातं, मोठ्याचं झाकून जातं. त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतं, ज्याच्या का मुताऱ्या नांगरीतो का चाललंय. आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे. कलियुग आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी आहे, तिला दात नाही, ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ते कुठं, हा प्रश्न आहे ना. चाललंय. या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, आणि जो बुटाची पॉलिश करेल तोच चांगला जगेल. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्याच्या रोज फळं खाणारा माणूस आहे मी. रोज मायाभोवती रोज लफडय. रोज मी आयुष्य गेलं माझं लफड्यात. फक्त एकच गुण आहे माझा, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुण आहे एकच, या जगात जो खरा बोलाल हे 96 कुडी खानदान रखता है. हे 96 कुडी खानदान रखता है आणि हे छत्रपतीचं रखता है. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे दरिद्री रक्त नाही आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. आणि तुम्ही माणसं माझ्यासमोर जी बसलीत ना, ही फक्त तुम्ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर मेलेलीच माणसं आहे. तुम्ही आत्ता माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत. म्हणजे तुम्ही भिकार लोक आहेत ना. लाचार समाज जेव्हा तयार होतो तेव्हा विशिष्ट वर्ग श्रीमंत होतो.
डोकं काम देते ना तुमचं. अजून 5 मिनिटं काय सुधारायचं नाही तुम्हाला. हे अंगातली ताकद जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. 1 2 खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे आणि पैसे ते ठेवून दे. आणि पैसा नसल्यावर काय होतं, महिला पुरुष हे मी सांगायची गरज नाही. ऐका. पैसा नसल्यावर काय होतंय नीट ऐका. 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे मला. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला रे, रुपया नाही दिला. मेला आपला बाप. काही झालं तर तो आपला काही झालं तर तो आपला बाप होता, पण गेला आपला बाप. नवरा बायको दोघांना नवरा बायको दोघांनाही कोरोना, तिकडे नका लक्ष देऊ, नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला. 2 खाटा शेजारी मांडल्या. 1 खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघंही गेले तर एकुलता एक मुलगा पाणी पाजायला आला नाही. बापाच्या दशकरीला स्वतःची मुलगी नव्हती. महाराज, गाय मेली तर पुरली जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळली. 13व्याची 13 ताटं मांडली. महाराज, कुत्र्याला खालात नैवेद्य, पण माणसाने खाले नाहीत. नाही, ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. ज्याला कोरोना झाला त्याला दळला दिला नाही, दळला. आणि ज्याला कोरोना झाला त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या लोकांनी, काट्या. पैसे, एक वाक्य सांगू तुम्हाला, सर्वसामान्य माणसाची आजच्या समाजात कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? काय किंमत आहे आपली या समाजात? 2 शेळ्या, 2 बकरं, 1-2 गाया, नवरा बायकोन पोरग, एवढा ज्याचा परपंच आहे, त्याची काय किंमत आहे आज? 2 मिनिटं चिंतन करा ना, काय किंमत आहे तुमची समाजात? 2-3 गाय आहे, 10-1 लिटर दूध आहे, 2-3 एकर जमीन आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे, आणि नवरा बायको आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. तुमची काय किंमत आहे समाजात? या पैशानं या जगात 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो माणूस काही करू शकतो. 1 सत्ता, 2 पैसा आणि 3 संस्था. खिशातला पैसा जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? कशातही पैसे. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बाहेर. कशाला पैसे घालतात? कशाला पैसे? लग्नाला फटाके 80,000चे, बोगस पैसे येतात. फेटे बांधा. काय खर्च आहे? तुम्ही शालू घेतला लग्न? घेतला ना 20,000चा? काहीच वाटलं नाही का घेताना? किती वेळा नेसली ग तू? घे बरं पांडुरंगा शपथ, किती वेळा नेसली? एकदा. अगं त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पण घेतला 20,000चा शालू, आकलीच नाही ना. मुलीच्या आता तर लग्नांमध्ये हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. हळद, रात्री हळद लावती भूतांची अवलाद आहे आपली. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. दरिद्री पुरीच्या हळदीत नाचती. नाचणार आहे इथं 2-3 जणी. आता तर मी हळद सोडून दिली, आता मेहंदी आणली. मेहंदी लग्नात मेहंदीचा सेपरेट कार्यक्रम आहे. आता 1 लाख रुपये मेहंदीला खर्च आहे. 10 रुपयाला नळकंड येते. अगं बादलीत मेहंदी खालो, नवरीच बादलीत बसव ना, काय आला मेहंदी लावी? येड्याचा बाजार सगळा. आणि त्या नव्या नवरीची मेकअप जरा कमी करीत जा. त्या नवरदेवाला दुसऱ्या दिवशी ओळखू येई ना पोर. त्याच्या जवळून गेली तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय तारा काय? त्या इथवर मेहंदी, नवरी बाबर का, इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, या खाल्ल्या खाचा चमकी, इथं चमकी, इथं कलर, केसाला असा फुगा, 1 बट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का काय? येड्याचा बाजार सर. आणि नवरीचं बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला?
लई सिस्टमॅटिक. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा अय्या आणि दुसऱ्या चाललीच कांदे वाटायला. काय करतात? अंगातली ताकद जपून वापरा. ए बऱ्या, खिशातला पैसा जपून वापरा. या 2 वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि 3रं वाक्य, 7 आहेत बरं का. 3रं वाक्य, आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. हे तुम्ही भजने बिजने आणि अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्ख्या रात एवढा तर देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातून 1च गवळण म्हणतो का जग मारा म्हणजे? हे भजन अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणत्या ग्रंथात? भजन फक्त 11च्या आत. एकादशीच्या दिवशी 7ला सुरू, 10ला बांध. 10 वाजता झोपा, पुन्हा काकड्याला उठा. अख्ख्या रात भजन तुमच्या बापान पाहिलं. काय असं बावळात भजन नाही करायचं कधी. तुम्हाला उत्तर सांगा. मन प्रसन्न आहे तवरच भजन. आता हे माझं कीर्तन आहे, मी तुमच्या पुढे उभा आहे. मी आतून प्रसन्न आहे का बाहेरून? आतून प्रसन्न आहे तवरच कीर्तन. आता हे 3रं आहे सकाळपासून. हा, मी 1 आणि 2 कीर्तन करीत नाही कधी. 1 कीर्तन केल्यावर आपल्याला झोपायचं येतं. हलक्या हाती 3 फुल, 3 तर मोकळे, अंतर काटलं 4, 4थं धरलंच असतं जर जवळ असतं. हा, पोटासाठी करावं लागतं. पण 1 आतून प्रसन्न आहे. या खेळात भजन नाही करायचं कधी. आणि भजनाला अजून एक सांगतो, भजन देवळातच करी जायचं. याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही. त्याला पोरगं झालं, त्याची बायकोन तो पाहिजे. तुला काय घे नाही? तुला विचारलं होतं त्यांनी? दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला तिला जाणार का? चालले भजनाला थोबाडवाशी त्याच्यामुळे. आणि तो उताना पडेल म्हणा म्हणा बाळ आणि खेळात येणे वाऱ्यानं कुंडल आहे. ते वारे जाऊन आणि कुंडला जाऊ दे. काय करायचं? आणि भजनाला पैसे किती देते माहिती घे लोक? 11 रुपये नारळ. आणि भजने 22, 50 पैसे रात पडली. का आला एवढायचं मला? भजन प्रसन्न मनानं करायचं. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा कधी वाया घालवायचा नाही. काम नाही झोप. काय काम नाही. काम नाही, झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा. टीव्ही पाहिजे, व्यायाम करा. व्यायाम झाला अभ्यास करा. अभ्यास करा, काम करा. हे पखवादे बिखवादे गायक वादक कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. तुझ्या बापाने असे धंदे केले होते. मोबाईल पाहायचा नाही. आता हे आम्ही नाही का वापरतीच नाही. मोबाईलच नाही, डोक्याला खुराक नाही. कोण मिळालंय तपास नाही, कोण आलाय तपास नाही. पैसा जपून वापरा. मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला. मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं राहिली तीच एक न्यायची गेला दिवस. पैसा दानात घालायचा, पैसा मानात घालायचा नाही. गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन ऐकलं, मदत करा. गरीबाचं पेशंट आहे, मदत करा. एखादी मुलगी CET पास झाली, तिच्या ऍडमिशनला मदत करा. ती गरज आहे. नको तिथं 50,000चे मोबाईल आणि चड्डीला चैन नाही. सारखं मोठं चालीचं काय वाचिते? शिळी गावन आहे, बोकडे ऐकणे. 1 अंगातली ताकद जपून वापरा. मान्य? 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी पाप करायची ना दणकून करा, पण इथून जाताना हिशोब देऊन जायचं एवढं ध्यानात ठेवा. पाप करा, तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल
तेवढी लुटा, तुम्ही लुटायसाठीच आलेत हा ना. तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना, प्या मुता मरा, पण जाताना हिशोब आहे. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे किती आणले. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात. 20 खाय, 30 खाय, 40 खाय, सईची 20 घे, पेनानं परत पेन फिरवायचे 32 घे. हेच रिटायर झाले तिथे आहेत. भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा कधी कधी, ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी गेली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे बोंग्याच केला. कोणाला घाबरू नका, खा तुम्ही, पण संस्था खायची आहे ना त्याला सगळं ठाणा. पण सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण यम तुझ्याकडून रुपया ना रुपया वसूल करून घे. काळाची उडी पडे ना बसेवा, 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 काळाची उडी पडे पाहिजे ना कीर्तनाची ताकद. कोण म्हणलं कीर्तनात देव नाचत. अंगातली ताकद जपून वापरा. बरे 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5 देशमुख साहेब, तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं केलं तरच शत्रू आहे. तुम्ही अख्ख्या रात पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला नाव ठेवणार नाही. उलटे लोक म्हणतात डेरिंगबाजी. अख्ख्या रात होताना पडला होता, डेरिंगबाजी. तुम्ही जुगार खेळा, मटका खेळा, संसाराचं वाटोळं करा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही फक्त 10 गुंठे जमीन घ्या, शत्रू उठले. तुम्ही असे बोंबलत हिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, तुला देत नसतो, त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन. किती झाले?
5 आणि 6वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या, आता माझ्या पुढे बसले ना, खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो, धंदा आहे त्याचा. 6 वाक्य तुम्हाला खोटे वाटले आणि 7वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. हे 7 वाक्य म्हणजे सुरेश भैयाचा वाढदिवस. आणि या 7 वाक्यामध्ये त्यांच्यासाठी देवाकडे मागून अभंगात घुसू. माझी सकळ हरीच्या प्रसव
जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे, शरीर नावाचं गाव आहे आणि त्याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो थोडा नादी आहे. कोण कोण? मनाजी पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रेयशी आहे. खाजवा डोकं. प्रेयशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे का? प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाला फळ नाही. एक लय किचकटे बरं का, आता सुरू नाही का. पंढरपूर नावाचं गाव आहे. याच्यात कोणतं गाव आहे? हे शरीर एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय. पाय पा शरीराची या गावा. हे एक गाव आहे आणि ह्या गावात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो मनाजी नावाचा पाटील एका प्रेयसीच्या नादाला लागलाय. त्याच्या प्रेयसीचं नाव सांगू तुम्हाला माहितच नाही. इच्छा. आणि हे गावातल्या गावात लपड आहे. इच्छा कुठं राहते? शरीरात. आणि मन आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात आणि ते दोघं राहते याच्यात. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते जत्रा हो दे. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते 4 जून होऊ दे. चार जूनला ठरवून फेची का गेली ती वसूल होती ते पाहू. आता या दोघांचं झालंय भांडण. कोणचं? अरे बोला ना. मन आणि इच्छा दोघं राहायला कुठे? शरीरात. पण ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसके. कोण? बोला ना. मन हे नपुसक आहे. आता उत्तर द्या बारीक. आता तिला बाळ होईल का? नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. कोण आहे तो? अरे बोला ना. मन आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग भजन्यांना प्रश्न आहे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? तुम्हाला सुधरते का मी काय म्हणतो? मनाची प्रेयसी कोण आहे? अरे बोला ना. इच्छा. आता तिचं त्याच्यावर प्रेम आहे. तो गडी नपुसक आहे. मग हिला बाळ होईल का? नाही. मग हिला बाळ होणार नाही का हिला काम नाही? तुम्ही इतक्या दिवस काय भजनच केलं का? अरे बाबा तिला काम आहे. ती तरुण आहे पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग 7वा अध्याय काय उत्तर देतो? इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. मग आताच तिला बसला धोका. कोण? मला. मग आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही. धोका नाही देत. मिळतच नाही तर धोका कोणून देते? आता कीर्तन डोकं खाजावलं तरच कळत नाही तर कळत नाही. पोरीनो, तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही, तर तुम्ही ही गोष्ट सांगा त्या कोणाला? आईला तर सांगू शकत नाही, बापाचा तर वारा लागून देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट. असा खोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. हा, मैत्रिणीला. मग ही गेली ती मैत्रिणीला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला, प्रियकर मी निवडला, आमचं दोघांचं जमलं. मग त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं.
त्याने मला रसाच्या दुकानात नेलं. मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्सी होते. आणि रस पेल्यावर मला कळलं ह्याच्याकडे पैसे नाही. मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू. हा शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पटापट बोला ना, मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही पडून टिंबुर्णीला आलो. तिथं येऊन एका दुकानात कामाला राहिलो. तिथं मला बाळ बोला ना झालं. आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात. जेवढ्या जेवढ्या पुरी मूर्ख पोरांसंग प्रेम करून गेल्या तेवढ्यांची जिंदगी अशीच गेली. कारण मुली कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा बिशा काढल्या, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहते का तुझ्या डोळ्यात. आता ही पडली तिच्या प्रेमात. कोण? बॉम्बाद इच्छा. कोणच्या? मनाच्या. आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का माझा प्रियकराने धोका दिला. आता तिची मैत्रीण कोण आहे तुम्हाला काय माहिती? मी सांगितली तरच माहिती. तिची मैत्रीण कोण आहे माहिती का? माया. आता हा सगळा तमाशा कोणी केला? मायेन. नाही तर आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या बरोबर माझा काय संबंध? त्याचा भांग वेगळा, माझा भांग वेगळा, त्याचं बोलणं वेगळं, माझं बोलणं वेगळं, त्याचं राहणं वेगळं, माझं राहणं वेगळं, त्याची आवड वेगळी, माझी आवड वेगळी, त्याचं जाणं वेगळं, मरणं वेगळं, संचित वेगळं. हे ज्याचं त्याचं वेगळं. मग कोणाचा कोणाशी संबंध काय? पण गुतावला आपल्याला कोणी? मायेने. आणि हे गेली मायेला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला ग. मग काय झालं? नपुसक निघाला ग. ती म्हणली अगं बाई तुझा तरी नपुसक निघाला, मला तर नवराच नाही. लय बारीक आहे का बरं का. कोणला? मायेला. मायेला नवरा नाही, पण ती म्हणती मायेला म्हणती कोण? इच्छा. का ग तुला नवरा नाही मग तू काम काय करते? माया कोण म्हणती? इच्छा. कोणला? हा असं फिट ऐकलं पाहिजे. माया म्हणती माझं एकच काम आहे, जन्माला आलेल्या जीवाला चिटकायचं, त्याला भजन करू द्यायचं नाही आणि बायका पोरात गुंतून मारायचं, हाच माझा धंदा. हा त्याला फक्त जन्माला यायचं, मोठं करायचं, नोकरी लावायचं, बायको करून द्यायची, पोरग पैदा करायचं, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगळ्या कांदे गोण्या बकरं अंडे लटणं पळपट उकडी उशी तव्हा नदी. आणि हे काम कोण करते? माया. आता इच्छा काय म्हणली तिला ऐका टाळकरी. इच्छा म्हणली तू किती जरी नाटक केले तर कलियुगात तुला मारण्याचं औषध आहे. आहे. कोणला? मायेला. मारायला मायेला मारायचं औषध आहे. काय? भजन. भजन जर केलं तर माया मरल. येणे माया झाड तुट हरी हरी माया मारायचं एकच औषध आहे भजन. मग हे कोण सांगती?
इच्छा बोल ना. माया काय म्हणली माहिती का, मला मारू द्या ग, मी घाबरत नाही. माझी 16 पोर आहेत, भजनच करून देणार नाही. मला नवरा नाहीये, पण मला पोरं किती आहेत, 16. आणि 16 पोरं साधूलाही संपून टाकतील, तर तुझा काय विषय. ही म्हणली तुझे पोरं कोण कोण आहे. माझा पहिला पोरगा माहितीये तुला कोण आहे, एक मी 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 आणि जगातल्या सगळ्या माणसांना मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणेन. मी महाराज आहे, तू पागल आहे. तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. तुझ्या वाचून काय आली. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय म्हणल्यावर इकडं काय फरक. मी म्हातारीचा त्या मायेचा पहिला पोरगा कोण, मी. आता किती ऐकायचे, 16. 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला ना, सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले, तुका पागल बिगल होता. 1 मी, 2 तू, 3. त्या बाबळीपासून या बाबळी पोत ही काढली अख्खी इकीन, पण तू जिरी, तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही, लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी, तू, तुझ, माझ किती झाले. हे 4 पोरं कोणची आहेत. बस आता किती राहिले खाली, 12. त्यातला पहिला पोरगा प्रत्येकाच्या शरीरात काम. बलात्कार कोण करतो, काम. आणि कामानं काय केलं, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. काय डीजे लावायची गरज. एक मायेचा पहिला पोरगा आहे काम, ते 4 आहेतच. 2 क्रोध. आणि या भैया देशमुखांच्या वाढदिवसाला पहिलं ऐका, राग जरा आकळा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे एवढं ध्यानात ठेवा.
आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुकशील तो. इंद्रिकर का एका झापडीचा गडी नाही, पण ते 6 लाख खर्चायचे कवा. पाया पडतो वाढदिवसाला, राग आकळा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून काय, मर्डर आणि कशासाठी करायचं, काय संग न्यायचंय तुम्हाला, कशाला मारामाऱ्या. आणि मारामारीचं कारण काय, कट का दिला, डिफर का दिला. आणि आता ह्या आठवड्यात मारामाऱ्या का म्हणे, तो त्या गटाचा आहे, तो ह्या गटात आहे. अरे ते बिचारे गुन्ह्या गोविंदानं राहतात, इळभर माईकवर काही बोलू, पण किती सिस्टमॅटिक आहे का हो का चू. माईकवर बोलून लोक नादी लावून सीझन काढून घेऊन संध्याकाळी निवांत बसतात. ते त्यांची आहे का कधी गच्ची दारादरी. आणि तुम्हालाच का किडा आला गेला नाही, वडायला बिडी नाही चालला गटप्रमुख व्हायला तरी काय मारू. आहे का ते बिचारे कधी भांडत का, कशी गुन्ह्या गोविंदानं राहतात.